राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल हे राज्य मंत्रिमंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे हा कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दल महिला व बालविकास विभागाचे ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी प्रचार माध्यमातून स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपल्या या चॅनलवर सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते। तसेच लाडकी बहीण योजनेबद्दल येणारे सर्व छोटे मोठे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल, त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे आणि कोणत्या हप्त्याची रक्कम आणखी तुम्हाला मिळाली नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना खूप प्रसिद्ध झाली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे। तर या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता दिला जात होता आणि आणखी तोच चालू आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आला होता। त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे। दरम्यान मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती। मात्र आता जानेवारीचे 15 दिवस उलटून गेले आणि मकर संक्रांत देखील उलटून गेली, परंतु अजूनही जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही, म्हणून महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते। मात्र आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तारीख ठरली आहे। तर मित्रांनो, नवीन वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयांचा की 2100 रुपयांचा मिळणार आणि हा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांना गेल्या काही दिवसापासून पडला होता। अशातच आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची जी तारीख आहे ही राज्य मंत्रिमंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे। नवीन वर्षात जानेवारी महिन्याचा हप्ता हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत वितरित केला जाणार आहे, असे महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी प्रचार माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे। तसेच महिलांच्या खात्यात पूर्वीप्रमाणेच 1500 रुपये जमा केले जाणार असल्याचंही आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 25 ते 30 डिसेंबर या कालावधीत लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला होता। आता या महिन्याचा म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा 26 जानेवारीच्या आत दिला जाणार आहे आणि त्या संदर्भातील आर्थिक नियोजन सुद्धा अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत ज्या पण पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि हा हप्ता 3 ते 4 दिवसांच्या कालावधीत लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला असतील त्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे यांनी प्रचार माध्यमातून दिली आहे। तसेच विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे। साधारणपणे आम्हाला 3690 कोटी रुपयांची तरतूद अर्थ विभागाकडून प्राप्त झाली आहे आणि या महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे। तसेच फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत आणि मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या महिन्यातही कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीने आम्ही पुढील उपाययोजना करत आहोत, असंही आदिती तटकरे म्हणाले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तसेच लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच
तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।